त्यांना पाहायला भेटतोय एक घणाघुती युद्ध तुम्हाला तंबळ आणि जर उशीर झाला भावेश 11ची टीम मीटिंग नको आहे तुम्हाला 2 धावाची इथे पेनल्टी दिली जाईल। भावेश 11 लवकरात लवकर मॅचची सुरुवात करावी। भावेश 11 भावा आणि भावेश 11 भावा आणि कोण आहे एक मिनिट थांबा भावा आणि तर नवीन फलंदाज चित्रपट दाखल झाले तर 2 ओव्हरचा सामना करण्यासाठी बावा आणि प्रज्योत खाणू गावचा एकीकडे सितारा पाहायला भेटतो एकीकडे करतुडे गावचा बावा सकाळच्या क्षेत्रापासून बावाने देखील हंगामा गाजवलाय आतापर्यंत आणि आता मात्र तशी बॅटिंग करावी लागेल। एकीकडे संघ पाहताय तुम्ही रत्नागिरी एक वाडी एक गाव दुसरीकडे पाहताय रत्नागिरी ओपनचा संघ 22-11 तुम्ही पाहू शकता। तो गुलजी मार्कवर दाखल झाला अनिकेत येतोय गुलजी मार्कवर। अनिकेतचा कालचा दिवस अत्यंत चांगला राहिलाय। आजचा दिवस अनिकेत गाजवेल का? काळा चौकीचा हा खेळाडू आज दाखल झालाय दिवा पाटीलच्या मैदानामध्ये। आतापर्यंत हाय स्कोर अनिकेत देखील फलंदाजी केली आहे आणि तेवढी बॅटिंग करावी लागेल। मॅचला होते फायनल सुरुवात विश्वरत्न चषक 2025 कोण जिंकेल मॅच? पहिला बॉल इथं फेस केला जाईल फायनलचा अनिकेतच्या माध्यमातून आणि नंतर बावा याला फेस केला जातोय। फिल्डिंग सजवले वेळ लावू नका जास्त मी वारंवार तरी सांगितलं जातंय आणि इथं मात्र सुरुवात होते मॅचला। पहिला बॉल इथे मात्र फेकेल अनिकेत सेमीफायनलचा आणि समोर असेल कुरतुडे गावचा बावा। पहिलाच बॉल इथं मात्र खोलवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला अनिकेतने फेकी होई परत इथं मात्र मामा किरण मामा त्यांनी फेकी करी परत 1 धाव 20 धावावर समाधान मानावं लागतंय। बॉलिंग अटॅक चांगला आहे भावेश 11 कडे आणि तशी बॉलिंग करावी लागेल। घाई करायचं फास्ट फास्ट खेळायचं प्लीज विनंती करतो तुम्हाला। यावेळेस अजून एक चांगला बॉल तिथं मात्र वेगाने क्षेत्ररक्षण धावत येतोय। खराब क्षेत्ररक्षण तिथं पाहायला भेटलाय। 1 धावाचं दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट केलंय आणि बघता बघता 2 धावा भावा आणि प्रोजेक्टच्या माध्यमातून पूर्ण केल्या जाते म्हणजे 3 धावा धावस्कोरवर लागलेत। मॅच नक्कीच हाय व्होल्टेज होणार। कालच्या क्षेत्रापासून मॅच अतिशय बघण्यासारख्या मॅच राहिल्यात आणि प्रेक्षक हे बघा हे धरती प्रेक्षक आमचे लाडके प्रेक्षक हे प्रेक्षकाने ही स्पर्धा डोक्यावर घेऊन बसवली आहे। अनेक वेळा या स्पर्धेचं नाव घुंगताना पाहायला भेटणार आहे। विश्वरत्न चषक 2025 सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत। वारंवार फिल्डिंग मध्ये इथं बदल करण्यात येतोय आणि इथं मात्र पुन्हा एकदा सज्ज झाले दोन्ही गोलंदाज। धावा आल्या धाव फलकावर 3 आणि समोर फलंदाज खाणू गावचा प्रज्योतला तुम्ही पाहू शकता। आयकॉन खेळाडू म्हणून यांचा गिनती केली जाईल। 2 खेळाडू आयकॉन म्हणून घेतले आहेत। यावेळेस फटका चांगला पाहायला भेटला ऑन साइडला तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु आता करणार नाही चुकी आहे कारण की कुशल मुवमेंट आहे आणि लास्ट मुवमेंटला फक्त दिलेत 1 धावा आणि 1 धावाने धावसंख्या धाव फलकावर पोहोचली आहे। 4 धावा धाव फलकावर लागलेत। चांगली गोलंदाजी अनिकेतची राहिली आहे। गोलंदाजी चांगली राहिली आहे फलंदाजी चांगली राहिली आणि क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं आहे म्हणजे हा भावेश 11चा ट्रम्प कार्ड मानला जातोय। इथे मात्र फटका फसलाय मिस्टर ट्रोक तिथे मात्र वेगाने क्षेत्ररक्षण धावत येतोय आणि इथे मात्र चुकी केली आहे। खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय आणि इथे मात्र 1 धावाचा पुन्हा एकदा कन्वर्ट 2 धावत केलंय आणि अशा मुवमेंटला चुक्या करून फायदा नाहीये कारण की समोर कुरतुडे संघ हा देखील तेवढाच ताकदीचा संघ आहे। त्यांच्यावर देखील गोलंदाजी चांगली राहिली आहे आणि तशीच फिल्डिंग क्षेत्ररक्षण करावं लागेल। 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय। 2 बॉल शेवटचे बाकी असतील। आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जात आहे आणि तिथे मात्र स्वतः तेजस आलाय। कालचा मॅचचा हिरो ठरलेला सेमीफायनलची मॅच त्यांनी जिंकून दिले तेजसने असा खेळ तुम्हाला पाहायला भेटतोय।
यावेळेस फटका खेळायचा होता ऑन साईडला, इथे मात्र बॉल येतोय. एक धावा. एसटी रक्षाच्या माध्यमातून झालेली चूक. क्षेत्ररक्षण थोडं भावेश शिलवणचं थोडंसं खराब राहिलं. कालच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं होतं, परंतु आजच्या दिवसामध्ये फायनलमध्ये खेळताना क्षेत्राचे थोडंसं खराब राहिलंय. आणि इथं मात्र विकेट एसटी रक्षाने केली चूक आणि तिथं मात्र एक धावा इथं पूर्ण केली जाते. इथं मात्र प्रेशर वाढताना पाहायला भेटतंय. शांत खेळ चाललाय, कारण की आता मात्र मोठे फटके आले नाही आहे आणि मोठ्या फटक्याची गरज आहे. आणि हे मात्र मोठे फटके मारून देणार नाही अनिकेत, कारण की काळा चौकीहून प्रवास करत आलाय दीपा पटेलच्या मैदानामध्ये आणि तो ट्रम्प कार्ड ठरलाय भावेश 11चा. आणि धावा आल्यात फक्त आणि फक्त 7 धावा दाखल करावं लागलेत. चला लगेच काही करायचं. नवीन गोलंदाज येतोय राजेश कदाचित असावा. गोलंदाजचं नाव सांगायचं लगेच. तेजस गोलंदाजचं नाव सांग. आदित्य, सॉरी आदित्य. याची देखील गोलंदाजी बहारदार राहिली आदित्यची. चांगली गोलंदाजी आदित्यची आतापर्यंत राहिली आहे. शेवटचा मुवमेंट आहे आणि काय स्पर्धा राबवली आहे विश्वरत्न चषक 2025 मध्ये. धावसंख्या धावफलकावर केवळ 7 धावा आले. चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत अनिकेतची. गोलंदाज आदित्य येतोय आणि आदित्यला गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस अजून एक बॉल भावेश 11च्या बाजूने जाताना पाहायला भेटतोय. येतोय डॉट बॉल आणि एक डॉट बॉल भावेश 11 साठी खूप मनाचा निर्णय गोष्टी राहणार आहेत आणि कुर्तुडे गावाला करावे लागेल, कारण समोर भावेश 11 आहे, त्याच्यामध्ये अनिकेतसारखा फलंदाज आहे. धावा करावा लागतीलच. 7 धावा धाव फलकावर जाऊन पोचले आहेत. आतापर्यंत एक बॉल फेकलाय आदित्यने. पहिला बॉल वेगावर टाकलेला गोलंदाज मला पाहायला भेटतोय. इथे अजून एक यॉर्कर बॉल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे वापरला जातोय. क्षेत्रशी तिथे तैनात आहे. फेकी करीपर्यंत फक्त एकच धाव गेली आहे. मोठे फटके लागायला तेवढी ताकद दिली नाही आहे. चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत भावेश 11चे हे गोलंदाज. चांगली बॉलिंग सांगत संघ बांधलाय. चमकेश दिवेकर म्हणा, सतीश जाधव म्हणा, ह्या संघ बांधील की केले. आणि यावेळेस अजून एक जोरात बॉल, म्हणजे वेग 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 आणि प्रचंड वेग. बघता बघता 2 धाव पूर्ण करणार काय? एसटी रक्षक चूक करत नाहीये आणि इथे मात्र फलंदाज प्रजतची इथे संपले खेळ. प्रचंड भन्नाट वेग आहे. काय गोलंदाजी करतोय. याच्या अगोदर अनिकेतचा विचार केला, अनिकेतने भारदार गोलंदाजी केलीच, त्यानंतर आदित्यने देखील चांगली गोलंदाजी आदित्यची राहिली आहे. यासाठी चमकेश दिवेकर जाणला जातो, यासाठी सतीश जाधव जाणला जातो, यासाठीच हा संघ एक मीड बांधलाय आणि तो संघाची पूर्णस्थिती झाली आहे आणि संघ एक ताळमेळाने आता मात्र फायनल पुढची कोण मॅच जिंकणार आहे, येणारा क्षण तुम्हाला, येणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगतील. आणि पहिल्यांदाच वाडीला 2 ऐकून देण्याची स्पर्धा कुठची असेल ना, ती विश्वरत्न चषक 2025 असेल, कारण की वाडीकडे तेवढे फलंदाज आपल्याला पाहायला भेटत नाही. परंतु आता मात्र चांगली फलंदाजी राहिली आहे आणि फक्त 9 धावा आल्यात 1 विकेटच्या. हो, आणि नक्कीच त्यासाठी सुशांतचं नाव आपण आवर्जून का घेतलं जातं, कारण सुशांतचं क्रिकेट भरपूर मोठं आहे, भरपूर क्रिकेट खेळलाय सुशांत देखील. आणि त्यांनीच देखील सांगितलंय की फक्त 2 आयकॉन आपण खेळूया, कारण की 2 ओव्हरची मॅच असेल आणि त्या मॅच मध्ये तुम्हाला देखील पाहायला भेटते. फलंदाजीसाठी सज्ज झालाय किरण कांबळे. इथे मात्र पुन्हा एकदा वारंवार यॉर्कर पद्धतीचे बॉल फेकले जात आहेत, कारण की इथे मात्र यॉर्कर बॉलला आपण मोठे फटके मारू शकत नाहीये हे गोलंदाजी जाणलंय. आणि इथे मात्र एकच धावावर समाधान मानावं लागले. 4 बॉल आतापर्यंत फेकलेत आणि धावा फक्त आल्या आहेत, त्या म्हणजे 10 धावा. चला लगेच स्पीडअप करायचं आहे. पुणे सज्ज झाला गोलंदाज. इथे मात्र आदित्य. यावेळेस फटका उशिरा आला का पाहायचा आहे, परंतु सरळ आलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय स्ट्रेट ऑन दी ड्राईव्ह. आणि बावा अजून लढतोय ठाणे वाघासारखा आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय स्ट्रेट ऑन द डाव. 6 धावांसाठी येतोय लांब लांब षटकार. चांगली बॅटिंग राहिली आहे बावा याची. सकाळच्या क्षेत्रापासून चांगली बॅटिंग करतोय बावा आणि तशीच फलंदाजी देखील बावाला करावी लागेल.
चांगली बॅटिंग बावा यांची पाहतात. स्ट्रोक चांगला पाहायला भेटला, अक्षरशः खोदून काढला होता बॉलला. यावेळेस फक्त दिशा रिले टायमिंग महत्वाचं असतं. ताकदीचा वापर केला नाहीये आणि तिथे मात्र सुशांत वेगाने धावतोय, परंतु सुशांतच्या आवाकाच्या बाहेर राहिलेला बॉल आणि सरळ चाललाय फाईन लेगला. चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी फरार. टायमावर त्या फलंदाची गरज होती ती फलंदाजी भावानी केली आहे आणि धावसंख्या धाव फलकात जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे धावसंख्या 20 धावा धाव फलकावर लागल्या आहेत आणि भावेश शिलेमला 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये करायचे धावा, त्यामध्ये 21 धावा. चला भावेश शिलेम जास्त टाइम घेऊ, लगेच आमची सलामीची जोडी लगेच पाठवायची, जास्त टाइम घेऊ नका प्लीज, विनंती करतोय. भावेश 11. कुरतडे संघाला विनंती असेल की लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यावी. कुरतडे संघ. चला आमचे कॅमेरामॅन चालले, त्यामुळे प्लीज लगेच भावेश शिलेवानी तुमची सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानात. चला लगेच सलामीची जोडी मैदानात दाखल करायची. जास्त वेग कॅमेरामॅन चालेल प्लीज, विनंती करतोय लगेच तुमची सलामीची जोडी मैदानात पाठवायची. तर सलामीची जोडी मैदानात तुम्हाला पाहायला भेटते. अर्थातच अनिकेत आणि सुदर्शन सावंत हे मात्र सलामीची 2 जोडी भावेश शिलेवांची तुम्हाला मैदानात जाताना पाहायला भेटतील. सुदर्शन सावंत सध्याचा एक उभारता खेळाडू, बांट्या ग्राउंड मध्ये सातत्याने खेळत खेळत तो आज मोठ्या लेवलला जाऊन पोहोचतोय. MIDC जे खांदा कॉलनी या खेळाडूने अक्षरशः दणदणानं सोडून टाकली आहे, असा खेळाडू तुम्हाला मैदानात जाताना पाहायला भेटेल. सुदर्शन सावंत. आमच्या या संपूर्ण स्पर्धेचे या 2 दिवसाची जी भव्य दिव्य स्पर्धा झाली त्याचे आयोजन आमचे आधारस्तंभ आदरणीय मयूरजी मोहिते साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. तसेच त्यांच्या सोबत आहे दीपकजी पवार साहेब, अविनाजी चिपळेकर साहेब, आदरणीय गिरीजी कांबळे साहेब, हे संपूर्ण पदाधिकारी मयूर भाऊंचे सहकारी मयूर भाऊंचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. आणि काहीच वेळात हा सामना फायनलचा संपला की आपण लगेच त्वरितच बक्षीस समारंभाकडे वळू. तसेच आमचे YouTube लाईव्हचे आमचे सन्माननीय सँडी भगत यांनी देखील बराचसा वेळ केलाय, परंतु या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी देखील अमूल्य असं सहकार्य आम्हाला इथं दर्शवलंय. त्या सँडी भाऊंची आणि संपूर्ण टीमचं देखील आम्ही खूप खूप ऋणी असू, कारण एवढा वेळ आमच्यासाठी दिलात. या पुढील 15 मिनिटातच आपण हा सामना संपल्याच्या लगेच त्वरित आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करायची आहे. हे जे प्रथम पारितोषिकची आहेत, प्रथम द्वितीय ही रोख रक्कम आमच्या मयूरजी मोहिते या साहेबांनी दिलेली आहे आम्हाला. संपूर्ण आम्ही विश्वरत्न चषक कामोटे या मंडळाच्या संपूर्ण टीम त्या मयूर भाऊंची आम्ही ऋणी असू, सदैव आमच्या सोबत असतात. गेल्या वर्षी देखील ही स्पर्धा भव्य दिव्य झाली होती आणि दुसरं वर्ष आहे या स्पर्धेचं, ते देखील भव्य दिव्य इथं पाहायला मिळतंय. आणि संपूर्ण कामोटे क्रिकेटचं असोसिएशनचं देखील आम्ही ऋणी आहोत की ही स्पर्धा आम्हाला डे नाईट अनुभवायला मिळते. संपूर्ण खेळाडूंना देखील या प्रकाश जोतात अनुभवायला मिळते. तर वळूया सामन्याकडे. पहिला गोलंदाज आहे तो किरण. गुलाची मार्कवर दाखल झाला. किरण येतो गुलाची मार्कवर.
यावेळेस त्या फटक्यासाठी जाणला जातो तो फटका इथे सजवलाय अनिकेतने आणि भावेश शिलेवनचा ट्रम्प कार्ड आता मात्र आक्रमक होताना पाहायला भेटलाय. पहिला बॉल जसा आला तसा रिव्हर्स अटेंड केलाय. स्विच हिट जणू काय त्याच्या प्रेमात पडलाय का अनिकेतच्या हे जरूर पाहतोय. आणि कालपासून त्यांनी रिव्हर्स स्विचचे फटके अतिशय योग्य प्रतीने हाताळले. एकीकडे पाहताय तुम्ही लांजाचा वंडर बॉय तर एकीकडे पाहतोय काळ्या चौकीचा हिरा इथे मात्र मैदानात प्रसन्न करताना पाहायला भेटलाय. हे दोन जोडी मैदान भावेश शिलेंची उतरली आहे खरी, परंतु अजून एक रिव्हर्स अटेंड केलाय. आता मात्र डोळे बंद केले होते. बॉल थांबणार नाहीये, बॉल वेगाने चाललाय. तो परत तर स्वतःला झोकून दिलंय इथे मात्र कर्तुडेच्या खेळाडूने. आणि ह्यासाठीच हे ग्रामीण क्रिकेट आहे. इथे पैशाला व्हॅल्यू नाहीये, इथे फक्त आपल्या नावाला आणि आपल्या गावासाठी खेळणारा खेळ म्हणजे ग्रामीण क्रिकेट. आणि ते सिद्ध करून दाखवताना इथे मात्र कर्तुडेचा हा खेळाडू 3 धावा इथे पूर्ण केलेत. म्हणजे 3 धावांनी धावसंख्या आता मात्र समीकरण असेल 10 बॉल आणि 14 धावांची गरज असताना इथे मात्र कोण जिंकेल हा सामना. दहा बॉल आणि 14 धावेंची गरज आहेत. इथे मात्र आता फेस करेल बांटियाचा स्टार पनवेल नगरी मधला उभारता सितारा सत्य सुदर्शन सावंत. इथे मात्र धावायचं नाहीये कारण की इथं सांगितलंय धावा आले आहेत. आणि इथं मात्र सुदर्शनला किरण इथं मात्र बॉल डॉट केलाय. 3 बॉल आता मात्र इथं झाली आहेत आणि आता परत धावा फलकावर लागल्या आहेत. 9 बॉल आणि 14 धावांची गरज इथे मात्र भावेश 11ला पाहायला भेटते. यावेळेस फटका चांगला आहे, जोरदार फटका पाहायला भेटलाय कव्हरच्या दिशेने. आणि मात्र 1 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 8 बॉल आणि 13 धावा. 8 बॉल आणि 13 धावा. प्रेक्षक पहा ही स्पर्धा मानाची केली आहे. यासाठी केला होता 88 की शेवटचा दिस व्हावा गोड आणि शेवटचा दिस इथं मात्र गोड होताना पाहायला भेटतोय. फटका चांगला यावेळेस ऑन साइडला खेळला. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेणार का? परंतु मात्र इथं मात्र धाव घ्यायची होती अनिकेतला पण बाबूने साफ नकार दिलाय. क्षमता बाबूकडे पण तेवढीच आहे. चांगला आघात खेळणारा फलंदाज आहे. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज. कालपासून ह्या दोन्ही फलंदाजांना अक्षरशः दिबा पाटीलचं मैदान गाजून सोडलंय. आता मात्र फायनलची मॅच जशी व्हायची ना तशी मॅच होते. आणि 7 बॉल आणि 12 धावा. धावा येणे गरजेचं आहे. 1 डॉट बॉल इथे मात्र कर्तृत्व संघासाठी आनंदाचे ठरेल. 1 मोठा फटका भावेश 11 साठी खूप महत्वाचा असेल. फटका स्ट्रेट पाहायला भेटला. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेणार का? आणि इथे मात्र थोडंसं बंबा झालं. तोपर्यंत बघता बघता 2 धावा. चांगली रनिंग द बिटवीन पाहायला भेटली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. भावेश 11 जाणतोय 1-1 धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते. या अगोदर खाणू संघाचा 1 धावाने पराभूत झाला होता. तीच आता इथे गोष्ट मात्र केली जाते. 2 धावा घेतल्या जातात. 6 बॉल आणि 10 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये. मॅच दोन्ही बाजूनी अजून समांतर राहिली. कोण मॅच जिंकेल जे स्वप्न कालच्या दिवसापासून सजवत आले आहेत कर्तुडे संघ, जे स्वप्न कालपासून सजवतायत भावेश 11 हे स्वप्न कुणाचं खरं होणार? येणाऱ्या 6 बॉलवर याचं प्रमाण तुम्हाला पाहायला भेटेल. सहा बॉल आणि 10 धावांची गरज. इथे हृदयाचे ठोके वाढताना पाहायला भेटत आहेत. मॅच अजून संपली नाहीये. बराबरीने मॅच चालली आहे. 6 बॉल आणि 10 धावांची गरज. 6 बॉल आणि 10 धावा. 10 धावा आणि 6 बॉल. एका बाजूला कर्तुडे संघ, एका बाजूला भावेश 11. कोण जिंकेल ही मॅच? इथे मात्र फटका फसलाय का? आणि मात्र येतो व्हाईट बॉल. धावा येणे गरजेचे आहे भावेश 11 साठी आणि धावा वाचवायच्या आहेत कर्तुडे संघासाठी. कुशल मुवमेंट आहे, कुशल मुवमेंट आहे. शेवटचा मुवमेंट आहे. मेगा फायनल मॅच चालली आहे आणि प्रेक्षकांनी देखील स्पर्धा डोक्यावर घेतली आहे.
फटका चांगला इथं ऑन साईडला खेळला, क्षेत्रक्षण वेगाने धावत येतो तोपर्यंत दुसरी धाव घेणार का? इथं मात्र बाबूचा माणूस होता धावायचा, परंतु इथं मात्र धाव घेतली नाहीये. काल सारखा मुवमेंट काल देखील अशाच मुवमेंट काल भविष्यवाल पाहायला भेटला. 5 बॉल इथे 8 रन्स, एक महत्वाचा डॉट बॉल इथे काहीतरी बदल घडून आणेल आणि एक मोठा फटका इथे मात्र भविष्य 11ला जिवंत ठेवेल. हो फटका चांगला आहे आणि चेंडू सरळ पाठवलाय. बांट्याचा स्टार इथे फेकून दिलाय सीमा रेषाच्या बाहेर. 6 धावा. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटन उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. अशी फलंदाजी पाहायला भेटले. सुदर्शन सावंत बांड्याचा ब्रांड इथे दाखवून दिलाय. चेंडू जसा आला तसा सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. सुदर्शन सावंत नावाचं वादळ मैदान गुंकताना पाहायला भेटलंय. हा खेळाडू असा आहे, याच्यामध्ये एवढी क्षमता आहे, हो त्याचा नव्हतं करतोय. भविष्य 11ला ज्या फटकाची गरज होती ती मात्र सुदर्शन सावंत इथे करून दाखवली आहे. अभी तो थामी है मुट्ठी भर मिट्टी सुदर्शन, अभी तो पूरा आसमां बाकी है. अजून लढायचंय. रडणं सुदर्शन मानत नाही, लढणं जाणतो आणि तशी बॅटिंग सुदर्शनच्या मधून पाहायला भेटले. फुल टॉस बॉल इथे मॅच संपवले आणि सुदर्शन नावाचं वादळ एक चांगली बॅटिंग आणि इथे मात्र भावेश 11 जिंकलाय विश्वचषक 2025 आणि सुदर्शननी कमाली केली. फुल टॉस बॉल फेकून टाकलाय. भावेश 11चा बोलबाला राहिलाय आणि पर्व दुसऱ्यामध्ये नाव कोरलंय भावेश 11 या संघाने. वेल प्लेट सुदर्शन सावंत. धन्यवाद.